संकटातून सुटका व्हावी म्हणून आपण पोलीस ठाणं गाठतो। पुण्यातील बुधवार पेठेतून एक बांगलादेशी तरुणी मदतीसाठी पोलीस चौकीत आली। आता आपली कुंटणखान्यातून कायमची सुटका झाली असं तिला वाटलं। मात्र ज्या महिला पोलिसाकडून बांगलादेशी तरुणीनं मदतीची अपेक्षा ठेवली त्याच महिला पोलिसानं तिला पुन्हा एकदा कुंटणखान्यात ढकललं। पुढे नेमकं काय झालं? त्या तरुणीची कुंटणखान्यातून सुटका झाली का? अंगावर रक्षकाची खाकी असून देखील भक्षक ठरलेल्या महिला पोलिसावर कारवाई झाली का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहूया आमचे प्रतिनिधी मिकी घाई यांचा हा स्पेशल रिपोर्ट। पुण्यातील बुधवार पेठ अनेक तरुणींसाठी नरक ठरलेल्या वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ती देखील अडकली होती। ती मूळची बांगलादेशची। एके दिवशी तिनं धाडस दाखवलं, कुंटणखान्यातून पळ काढला, शुक्रवार पेठ पोलीस चौकी गाठली आणि तिथं तिला महिला पोलीस हवालदार मनीषा पुकाळे भेटली। महिला पोलीस आपल्याला मदत करेल या आशेनं तिनं सुटकेचा निश्वास सोडला। मात्र मदतीऐवजी पोलीस हवालदार मनीषा पुकाळेनं विश्वासघात केला। नाही, ती भ्रष्ट व्यवस्थेतच प्रतीक होतं ते, की जो भ्रष्टाचार चालतो यंत्रणेमध्ये, ती मदतीच्या अपेक्षेने गेली होती आणि तिला पुन्हा इथेच ढकललं गेलं। आणि हीच दुरावस्था आहे, कारण ज्या पद्धतीचा कायदा आहे त्याच्यामुळे होणारी, की ज्यांना इथून सुटायचं आहे त्यांच्यासाठी ठोस पर्याय काहीही नाही आहेत, त्यांना कुठलंही संरक्षण मिळत नाही। केवळ मुलींना सोडवण्याच्या नावाखाली इथून घेऊन संस्थेमध्ये टाकलं जातं, तिथे त्यांचं काहीही होत नाही, भलं पुनर्वसनाच्या नावाखाली जे होतं ते। पण भ्रष्ट व्यवस्थेच्या बळी ह्या मुली नक्की पडतात आणि त्याचंच हे एक उदाहरण होतं आपल्यासमोर आलेलं। महिला पोलिसांनं पुन्हा एकदा बांगलादेशी तरुणीला कुंटणखाना मालकिणीच्या स्वाधीन केलं। मात्र ही बाब उजेडात आल्यानंतर एकच खळबळ उडाली। चौकशीनंतर हवालदार मनीषा पुकाळेला निलंबित करण्यात आलं। बुधवार पेठ या परिसरामध्ये एक चांगली कॉम्बिंग ऑपरेशनचे आयोजन करण्यात आलं आणि या भागाचे 41 बिल्डिंग यांच्यामध्ये जे आहे ते कॉम्बिंग करण्यात आलं। या दरम्यान जवळजवळ 700 पेक्षा जास्त महिला पुरुष जे त्या ठिकाणी होते त्यांना चेक करण्यात आलेलं आहे। या कारवाई दरम्यान 2 बांगलादेशी महिला पण इथे मिळालेले आहे, काही अल्पवयीन मुली मिळालेल्या आहेत, त्यांचे सर व्हेरिफिकेशनचे काम चालू आहे। अशा प्रकारची कारवाई त्या भागामध्ये आता पुढील भविष्यातही होत राहणार आहे, ज्यांच्यामुळे कोणीही मायनर गर्ल्सला या प्रोस्टिट्यूशनमध्ये आणणार नाही। राज्य महिला आयोगानं देखील पीडित तरुणीला तिच्या मायदेशी म्हणजेच बांगलादेशला पाठवण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश दिले। फरासखाना पोलीस ठाण्यामध्ये एका बांगलादेशी महिलेने त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या महिला पोलीस हवालदार यांच्याकडे सुटकेसाठी मदत मागितली, पण ती मदत त्यांना पोलिसांनी दिली नाही। आता त्याचा संपूर्ण तपास देखील सुरू आहे। संबंधित तपास अधिकाऱ्यांशी सुद्धा मी चर्चा केली। यामध्ये महिला पोलीस हवालदारांना निलंबित करण्यात आलेलं आहे। पण खऱ्या अर्थानं वर्दीवर असताना आपण अडचणीत असलेल्या व्यक्तीला मदत करणं हे कर्तव्य असून सुद्धा त्यांनी ते टाळलं। असं जर कोणी करत असतं तर त्यांच्यावर निश्चितपणाने कारवाई केली जाईल। वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलण्यात आलेल्या महिलांना आवश्यक कागदपत्रांविना कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं हे त्यांच्याकडूनच ऐकूया। थोड़ा लोग के पास है, थोड़ा लोग बना के भी ले रहा है, ऐसा कुछ तो फेक बना के ले रहा है, रहता है इधर। जो उनको पकड़ने के लिए साहब लोग को हेल्प मांगता, हम भी कर सकते हैं। तो जब हम इंडियन के हैं, हम लोग को तकलीफ मत दो। तो हमारी बात ये है, हमारा धंधा पानी बंद हो जा रहा है। हम जो रोज़ रोटी खा रहा है वो भी बंद हो रहा है। कस्टमर डर के नहीं आ रहा सर। जो उन लोग को पकड़ने का हेल्प भी मांगता, हम लोग को मांग सकता, हम हेल्प कर सकते हैं। साहब लोग परसों किया, बहुत अच्छा सा ड्यूटी किया। हम लोग को थोड़ा पूछताछ किया, इतना तो किया, हम लोग को कुछ तकलीफ नहीं दिया वो लोग। तो उतना तो करना पड़ता है, उन लोग का ड्यूटी है। हाँ, उन लोग का ड्यूटी बराबर करके गया। मदतीसाठी सगळेजण पोलीस चौकीचा उंबरठा गाठतात। मात्र पोलीस चौकीत आलेल्या बांगलादेशी तरुणीला एका महिला पोलिसानं पुन्हा संकटाच्या दरीत लोटलं। प्रकरण समोर आलं नसतं तर महिला पोलिसानं अशा किती तरुणींचं आयुष्य देशोधडीला लावलं असतं कुणास ठाऊक। मिकी घाई, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।